नमस्कार भाऊकी, आजचा आपला नवीन प्रवास सुरू होणार आहे. सगळी मंडळी आपली जमलेली आहे आणि आपण कुठे चाललो आहे मलाच नाही माहिती आहे. मी विचारतो आधी का अचानक ठरलेलं आहे. दरवाजा खाली घ्या, दरवाजा खाली घ्या. दरवाजा कुठे चाललो आहे आपण? आपण चाललो श्रीवर्धनला. श्रीवर्धनला चाललेलो आहे. मला पण नाही माहीत आता कुठे ते. आता रस्त्यामध्ये जाता जाता बघूया. आणि ही आपली एक गाडी आहे आणि आपण जाणार आहे या गाडीतून दीपक दादासोबत. सगळी भावकी आपली या गाडीत आहे. काय बोलताय मग? किती वेळ झाला आपल्याला आज? माझं एक पण मेमरी कार्ड चालत नाही. गोप्रो आणल्या दादानी, मेमरी कार्ड चालत नाही. तर सध्या आपण जेवढं जमेल तेवढं आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग होणार आहे आज. आणि आपल्याला सपोर्ट करत राहा, एन्जॉय करत राहा. आणि मामी आहे. मामी मला नाही गाडीत जागा नाही. गाडीत जागा आहे काय? मामीच येत नाही, गाडीत जागा आहे. आता आपण चाललोय, चला प्रवास सुरू करूया. हो की आता आपण आलो उळवेला सात्विक आणि मावशीला पिकअप करायला. तर इथे आता आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आता हे राऊंड मारत मारत आम्ही पोचलो इथे एका स्पॉटवर. पिंपरीला NGBTवरून जे उळवेला सेक्टर 17 आम्ही राईड घेतो तिथे पोचलो आहे. तर इथे मस्त की आमलेट पाव मिळालेला आहे. तर आमलेट पाव, भुर्जी पाव जे पाहिजे आता थोडा खाऊया, पोट भरूया आणि पुढे जाऊया. ते बघा सगळे थांबलोय आमलेट पाव भुर्जी पाव खाण्यासाठी. गाडीत दादा पण आज ब्लॉग बनवत आहे. हे बघा, हा बघा, याच्यासाठी आम्ही इथे आलो एवढा लांब आणि आम्हाला भूक लागली आहे. फायनली खूप वेळानंतर आपला नाश्ता आलेला आहे. मजा आली. आम्ही शोधत होतो अंडा पाव किंवा भुर्जी पाव. भुर्जी पाव खाल्लं एकदम नशा चढली. आता गाडी चालवायची. सगळे कसे खात आहेत कुक्कड लोक. तुटून पडलं सगळे तुटून पडलेले आहेत. आम्ही भुर्जी पाव खातोय आणि मच्छर आम्हाला खात आहेत. इथे खूप मच्छर आहेत. हे काय रे, तुमच्या इथे मच्छर खूप आहेत. जरा काहीतरी करा उळवेवाले. मच्छर आम्हाला जातात, आम्ही मच्छरांना जातो. आता मस्त खाऊया फटाफट आणि पुढे आपला प्रवास पुन्हा चालू करूया. काय म्हणता? गुड मॉर्निंग भावकी. आता मस्त संध्या, मस्त सकाळ झालेली आहे. वातावरण मस्त असं एकदम फ्रेश वातावरण आहे. आणि काहीच तास उरले, एक तास ना, काही मिनटं उरले आम्ही स्पॉटवर पोचू. इथून आराम करूया, काही स्टे बघून आणि नंतर मग आपण पुढचा प्रवास सुरू करूया आजच्या दिवसाचा. आता आपण स्पॉटवर पोचलो आहे देवीयागरला. पण सकाळचं एवढं रश आहे इथे. रश म्हणजे सगळे पब्लिक आणि आल्या, सुट्टी आहे, सॅटर्डे संडे वीकेंड आहे. तर आता आम्ही रूम शोधतो. आधी रूम घेऊन थोडा स्टे होऊ, मग फ्रेश आणि येऊन मग जरा एन्जॉयमेंट करूया. कारण सगळे असे दमलेले आहे. नाईट पूर्ण रात्रभर प्रवास झाला आहे. आधी आपण रूम शोधूया छान वाला एकदम. रूम भेटू द्या इन्व्हेस्टिगेशन सुरू. आका ओ आका, आहे का रूम आहे? नाही, इथे पण नाही. पुढे दीपक आहे का रूम? कुठे नाही, सगळं पॅक आहे. अजून कुठे शोधू
रिसॉर्ट्सनी पण पॅक आहेत, मोठे मोठे रिसॉर्ट्स इथे काय काय बनवले ते पण पॅक आहेत, छोटे रूम पण पॅक आहेत. इथे आता एक आहे छोटंसं रूम आहे तिथे. हो हो काकांनी आमचा जोशच तोडलाय, तेवढं इथे भेटणंच कठीण आहे. काका बोललेत 11च्या नंतर नाही, 11च्या नंतर चान्सेस आहे पण आपण शोधावं लागेल. त्यांच्या आधी रूम आहेत का? काय चालतंय? शेट नाही. One eternity later. So guys, आम्ही चाललेलो आहे समुद्रावर. ह्याला कोणीच कपडे आणले नाही म्हणून मावशीचं हे मत आहे की त्यांनी कपडे काढायला पाहिजे होते, पण आता त्यांनी काढले नाही. तर आता अर्धे दादूचे अर्धे माझे कपडे तो घालत आहे. भेटू आणि हा ब्लॉगर आमचा बघा, हा बघा आम्ही ज्याचा ब्लॉग करतोय तो हा ब्लॉगर बघा कसा काही रेड्यासारखा झोपला. झोपलेला ब्लॉगर. हा हे तुमचा ब्लॉगर बघा. A few moments later. आता आपला सकाळचा नाश्ता आलेला आहे आणि खूप छान झालेला आहे. कांदे पोहे पण खूप छान आहे आणि ते काय थालीपीठ पण एकदम मस्त आहे. दही सोबत खूप छान लागलं खायला. आता आपण बीचवर जाणार आहोत थोडं सगळ्यांचं आवरल्यावर मस्त फ्रेश होऊन अजून. तर भेटूया आता. बाबू लिहिलंय, बाबू उंटाचं नाव बाबू आहे. तो फायनली आपण बीचवर आलेलो आहे आणि ते आम्हाला बाबू भेटलाय. बाबू मारेल का आपल्याला? तो कशाला मारेल? नाव काय रे तुझा? बाबू. बाबू म्हातारा झालाय. चल या. हे दोन बघा कसे फिरतायत येडी लोक. जो बोलतात तोच असतो. हे दोन बघा कसे छान लोक फिरतायत इथे. फॉरेनर लोक मिळालेत आम्हाला दोन. हे काय आफ्रिकन. अच्छा, फुल गर्दी आहे भाई. वॉटर स्पोर्ट्स. दादू जागा खूप छान आहे. अभी बाकीची मंडळी पण येते. थोडं एन्जॉय करू, मस्ती करू आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवू. आता आम्ही चाललोय समुद्रात. बाकी कोण नाही येते, मी आणि विनय आणि फोटो काढतात.
गद्दारी कर बे, साला गद्दारी कर बे. एकटाच गेलाय. हे जावा पिझ्झा, फोटो शूटिंग चालू आहे. दोघेही मस्त आहे की पाण्यात भिजून फोन घेऊन आलेले आहेत. येऊ बघा. आणि इन्स्पेक्शनसाठी थांबलेली दोघांच्या. कधी बसून त्यांना बघत बसली आहे. अरे या 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 गोळापाडी, गोळापाडी कसा आहे? लय भारी भाई, मजा आ गया. मजा आ गया. बीच वर येऊन गोळा पार्टी. तुम्हाला काय? हमने कुछ नहीं खाया. खाओ ना जरा. खाया खाया, वो सबसे पहले उसने खाया. आता आपला गोळाने खाऊन झालेला आहे मस्त पैकी. कसा होता गोळा? एकदम मस्त. आम्ही जेवायला चाललो. आता जेवायला चाललोय. तिथून मग पुढचा प्लॅन. हरिहरेश्वरला जायचंय सनसेट बघायला. किती वाजता? तिथे आपल्याला इथून जायला तिथे 1 तास लागेल येऊन. एक जेव्हा आम्ही तास. घरी जाणार, थोडं फ्रेश होणार, मग कल्टी. तर भावकी आता आपण आलो आहे हरिहरेश्वरला. हे शंकराचं मंदिर आहे इथे. आपण तिथे दर्शन घेऊ आणि इथे पण काही स्पॉट आहे ते थोडं फिरूया आणि ते कवर करूया. नेहमीप्रमाणे आज पण थोडा उशीर झाला आहे. सनसेट मिळणार नाही वाटतं आज, कारण पाऊस पडतोय. ते चला ती लोक गेले पुढे. हो भाई, चरबी एवढी वाढली आहे अंगाची, थोडंसंच पायऱ्या चढून दमायला लागलं. अजून पुढे जायचं आपल्याला. खतरनाक व्ह्यू आहे. हो हो हो. पायऱ्या खूप म्हणजे थोडे रिस्की आहे. जर आपण धावपळ केली तर सरकू शकतो, कारण खूप जुन्या पायऱ्या आहेत. पण आरामशीरला तो थोडा सेफ आहे, काय एवढं हे नाही. आणि समोर व्ह्यू बघा. हो हो. दगडांचं ॲडव्हेंचर करत तिकडे काढूया. त्या साईडला जावा. आणि तिकडे काढून घेऊया की इकडे काढूया? तिकडे काढूया. हा, तिकडे काढूया. इकडे या, मग इकडे आधी इकडे काढून घेऊ. हो व्ह्यू. हा हा आज फोड घे. हे भारी येते. हा. इकडे बघ किती. हे पुढे नको. आणि इथे आता फोटो शूटिंग चालू आहे एक छान बॅकग्राऊंड सोबत. छान बॅकग्राऊंड सोबत एक फोटो. सो गाईस, आता आपण बीचवर बसलेला आहे. तुमचा लाडका भावकीवाला ब्लॉगर तो बघा तिथे पोज देऊन उभा आहे आणि आम्ही त्याचा कॅमेरा घेऊन इथे ब्लॉग करतोय. बघा गाईस, किती मस्त सुंदर हे असं आहे. तिथे जाऊन पटकन आपण फोटो काढणार आहे, कारण की सनसेट व्हायचा टाईम आला. लाईट गेली तर आपल्याला काय भेटणार नाही.
हा जो काही नजारा आहे एक नंबर आहे भाई. आता आपण खूप शेवाळे पण आहेत पाणी असल्यामुळे, पण इथे उभं राहण्याची जे मजा आहे ती एक नंबर आहे. यो आता इथे परत फोटोशूटिंग सगळीकडे चालू आहे. एक नंबर व्ह्यू आहे. तुम्ही इथं या, नक्की या इथे. एवढी डेंजर लाट आली सर्वांना भिजून टाकला. व्हिडिओ आला. हो एवढी डेंजर लाट आली सर्वांना भिजवलं भाई. वॉर्निंग आलेली आहे. कॅमेरा कुठे? कॅमेरा तिकडून. चला 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 ये. चला ये, चला चला चला. एक नंबर लाट होती भाई. आता हळूहळू पाणी वाढत आहे, तर आम्ही निर्णय घेतला की लवकर निघूया, कारण लाटा पण खूप वाढत चालल्यात. आणि वरच्या आम्ही जिथं आपण एंट्री मारली ना वरच्या साईडने, तिथे पण वॉर्निंग दिली की लवकर बाहेर निघा, पाण्याचा स्तर वाढत चाललेला आहे. मग अशी आपण त्या समोरच्या पॉईंटला होतो आणि मग तिथून जो आपण बीच बघितलेला तिथे आता चालतोय आपण. काय पाहिजे रे तुम्हाला? नाही मिळणार, मला व्हिडिओ करायचा आहे. हा फोन ठीक आहे. आता तुला सांगा आयफोन द्यायला. हे काय फुकटचा फुटेज खाल्लं त्याच्या ह्याच्यात. माझा कॅमेरा भारीच आहे आणि स्वच्छ आणि एकदम सुंदर. परत भूक लागली, परत काहीतरी खाऊया. तर इथे समोर काहीतरी दिसतंय, तर तिथे जाऊन आधी बघा पोटपूजा करूया. काही मेंबर्स येऊ नाही शकले, शिड्या आपल्याला उतरायच्या आणि होत्या, तर त्या आपल्याला इथेच कुठेतरी भेटतील. मग बाकी तर मजाच मजा चालू आहे. समुद्राच्या किनारी, समुद्राच्या सानिध्यात हां डोळे चमकतात. समुद्राच्या सानिध्यात आता मॅगी पार्टी चालू आहे. वडापाव नाही मिळाला आम्हाला, तर आता आम्ही मॅगीवर आणि आमलेट पाववर ताव मारतोय. तर आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण चालू आपल्या 11 नंबरच्या बसनी आपल्या गाडीकडे. तर इथून आता आपण जाणार आहे कुठेतरी चांगलं बघूया कुठे नॉर्मल असं फिरण्यासाठी काय जागा मिळते काय, नाहीतर जेवणाची सोय करून तिथून आपण डायरेक्ट हॉटेलला जाऊ. चलो. The next day. गुड मॉर्निंग भाऊकी. आणि तर आता आपण आज इथून आपण चेकआउट केलेलं आहे स्टेचं. आजूबाजूचा निसर्ग पहा, एकदम मस्त असं गावच्यासारखं फील येतं इथे आपल्याला. आणि मस्त रूम होते, आपल्या जे बजेटमध्ये पण बसवते. इथे आसपास म्हणजे रिसॉर्ट्स आणि पण आहे, तिथे पण तुम्ही राहू शकता. पण इथे पण तुम्ही राहू शकता. हे असे रूम्स तुम्हाला इथे खूप मिळतील. तर पण आधी बुकिंग करा, तर आधी बुकिंग करून घ्या, कारण आम्ही जर लवकर आलेलो ना तर खूप सारे प्रॉब्लेम झाले आम्हाला. खूप वेळ गेला ॲक्च्युली शोधायला. आणि जेवण पण अवेलेबल आहे, आपण जिथे स्टे करतो तिथेही अवेलेबल आहे, किंवा मग आपण बाहेरून खाऊ शकतो, ते आपलं ऑप्शन्स आहे. आम्ही जे राहिलेलो ते प्युअर व्हेज होतं, पण बाकीचे पण ऑप्शन्स आहे इथे. चला मग आजचा प्रवास सुरू करूया. तर आपला आजचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण जातोय देगी जट्टीला.
काय अरे तर आपला आजचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण जातोय दिघी जेट्टीला. तर तिथून कसं जाणार आहे आपण? तिकडून आपण जाणार आगरदंडा. 15-20 मिनिटाचा मध्ये पोहोचणार आपण. आपले 63 किलोमीटर वाजतात. ॲक्च्युली गरज नव्हती, आपण डायरेक्ट जाऊ शकतो मुंबईवरनं बाय रोड. मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून आपण तिकडं तसं चाललं. तर चला डायरेक्ट भेटूया आता आपण जेट्टीच्या इथे. आहा समुद्र. आमच्या 2 गाड्या लागलेल्या तिथे हे बघ मम्मी. आणि बघूया आपल्याला या बोटमध्ये जागा भेटते की नाही, का आम्ही खूप उशीर झाला आम्हाला ऑलरेडी. जो वारा आला इथे वाटत तर ना आपली पण गाडी जाईल याच्यातून पॅकली. अजून आपल्या आधी 2 ते 3 नंबर आहेत. म्हणजे आम्ही नेहमीप्रमाणे उशीर झाले. आम्हाला उशीर कोणामुळे झालाय ते पण मी दाखवतो. कुठे गेले ते ज्यांच्यामुळे उशीर झाला आपल्याला? हे बघा, हे चेहरे बघा. या बाईमुळे आणि या बाईमुळे, या दोघांमुळे आम्हाला उशीर. आम्ही टायमामध्ये निघालो. हे लोक चाय पीत बसले तिथे. मस्त असं पाऊस पडला तर चालेल ना. हा रिम झिम गिरे सावन, और इस रिम झिम गिरे सावन में हम खड़े यहाँ पे दिघी जेटी के ऊपर. हमको थोड़ा लेट हो गया इसलिए हम दूसरा तरफा से जाएंगे. अच्छा हुआ लेट हुआ, बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे. ये सब देखने नहीं मिलता था. और मैं हिंदी का बोलतो है. हे गूगल प्लीज ट्रान्सलेट इनटू मराठी. मी पण तेच विचारत होतो मला हिंदीमध्ये. अरे आपला आता घेतले आम्ही स्वतःला. काउंटर इथे ओपन झालाय आणि आपण 11 जण आहे. सेम आहे काय लहान मोठे तिकीट? हे रेट लहान मुलांचं आहे ना. लहान आपले दोघं आहेत हा 2. इथे आता तिकीट काउंटर आहे आपला. तिकीट काढू आणि मग नेक्स्ट जी आता बोट येईल त्याच्यावरून आपण इथून निघणार आहे. चला तिकीट काढता येतो पण आपण असंच फिरूया. बिचारे सकाळी एवढा सांगत होतो लवकर चला. 4 गाडी गेली असती 1-1 तासाने असते. आता बघा हे बोलतात 15 मिनिटांनी, पण मी सांगतो तुम्हाला 1 तास जाणार. हा कारण तिथे टायमिंग लिहिलेलं आहे 1 तासाने आहे. 1 तास. आता केसलं हे होतं. आता आम्हाला ज्यांच्यामुळे लेट झालं आहे त्यांच्याकडून आम्ही पार्टी घेणार आहे. काही ते थांबून दुसरं काय करू शकत नाही आम्ही. ते जेवणाची आणि पण सोय आहे. जर तुम्हाला लेट झालं तिथे नाश्ताने पण करू शकतो आपण. आधी इथे काय नव्हतं, दादा आलेला आधी तर तेव्हा काय नव्हतं इथे. आता खूप सारे सोयी आहे इथे. किती आलं आपले टोटल झाले 622. त्यात आपले विदाऊट म्हणजे ड्रायव्हर सोडून जे 9 पॅसेंजर आहेत त्यांचे पर पर्सन 30 रुपये आणि गाडीचे 176. 176 किती 67 सेमी इंग्लिश. किती
76 किती बोलला तू? 76 बोलला. काका मला पण एक द्या मिक्स गोळा. अरे हे कधी घेतलं? ए, बघून घ्या हा मध्ये. कधी कधी खराब असतं. 5 रुपयाची चाय कितीला पडली बघा. पुडी काढा, चण्याची पुडी, कागदाच्या पुडी आहेत. मावशी काळे वाटाणे. हा काय मावशी? लाल लाल वाटाणे तेच ते त्याच्यात आहेत. हा. दादू तसं नाही दादू, इकडे बघ. 5 रुपयाची चाय कितीला पडली? फक्त 15 मिनिट, आणि त्या 15 मिनिटात आम्ही वडापाव खाल्ला, नारळ पाणी प्यालो. कुठे घाला वडापाव? वाटाणे खाल्ले. कुठे वडापाव कुठे? घेतला नाही वडापाव? हो, आणतायत आणला मामाने. मामा घेऊन येतो. एका चायमुळे एवढं सगळं भेटलं आम्हाला. नेक्स्ट टाइम बी पॉझिटिव्ह. येस. आणि नेक्स्ट टाइम असंच कोणी लेट व्हा, म्हणजे असंच काहीतरी अजून पोटभर खायला मिळेल. तर आपल्याला जेट्टी पण आलेली आहे. तर ही तिथून इथे आलेली आहे. याच्यातून आपली गाडी जाईल आणि आपण पण इथून तिथे जाऊ. ही आपली पहिली गाडी. सांभाळून सांभाळून. ही आपली दुसरी गाडी. आपण आता चाललोय वरती, बाकी याचा पार्क करून येणार आहे. बघा ते भुक्कड लोक सगळे बसले तिथे. चला इथं बसून ना जवळ अजून गाड्या येत. सगळे येईपर्यंत आपल्याला थोडं इथे असंच बसावं लागेल. आणि इथे सोबत आमची चालू आहे वडापाव पार्टी. ये असं करा दोघींनी. या दोघी परवा भेटल्यात आणि परवापासून एवढ्या गप्पा मारतात ना. पण काय गप्पा मारतात अजून कोणाला काय कळालं नाही आहे. काय बोलवते एवढ्या 2 दिवस कंटिन्यू गाडीत बसून रूमवर जाऊन जिथे जाते तिथे दोघी गप्पा मारत एकमेकांचे फोटो काढतात. पण गप्पा संपत नाही त्यांच्या. मी मुंबईला राहते, खूप लॉंग डिस्टन्स आहे. हो खूप वेळानंतर 3-4 महिन्यांनी भेटलोय. 3-4 महिन्याचं एकदाच.
आपली एक गाडी इतर आलेली आहे, एक गाडी बाकी आहे ती येईपर्यंत. कुठे आली? सगळ्यात शेवटी आहे. हा आपण सगळ्यात आधी ठेवू. धावतात मजा आली की नाही? गाडीत बसायचं आता इथून थेट आपण घरच्या प्रवासाला सुरू करणार. इथे आपली गाडी. हा अरे तू बनवत नाही व्हिडिओ. अरे तू अरे मी झोप आली की तुला बोलवतो. अरे झोप आली की तुला बोलवतो. ओय सॉरी बघितलंच नाही. आता आपण बसणार आहे पाठच्या सीटला, कारण आपला ब्लॉग संपत आलाय. दादा काय इज्जत राहिली ना आपली पुढे बसायची. दादा पाठी पळवल्यात आपल्याला. इथे आता आपण मस्त की झोपून आणि जाऊ शकतो, कारण काल पण मी खूप झोपा काढल्यात आणि जे मेन आपण फिरत होतो ते अर्धे सीन तर मी झोपलेलो होतो की लोक मला उठायचे, हे उठ उठ सिना सिना सिना. भाऊ की आपली आता ट्रिप संपलेली आहे आणि आपण पोहोचलोय मुंबईला. चला भेटू. बाय 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 बाय. ब्लॉग मध्ये भेटूया. असं शॉर्टकट.